नमस्कार मित्रांनो, बोलणं मराठी या आपल्या मराठमोळा YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण एन-एफ-ओ म्हणजे न्यू फंड ऑफरिंग म्हणजे नवीन म्युच्युअल फंड जेव्हा बाजारात येतो, तर त्याला एन-एफ-ओ असं म्हणतात म्हणजे न्यू फंडची ऑफर. तर एन-एफ-ओ काय असतो? एन-एफ-ओसाठी कसा अर्ज करायचा? एन-एफ-ओचे फायदे काय आहेत? तोटे काय आहेत? आणि चांगला एन-एफ-ओ कसा निवडायचा? या बाबींचा या व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत. तर एन-एफ-ओ म्हणजे न्यू फंड ऑफर म्हणजे ज्यावेळेस म्युच्युअल फंड कंपनी पहिल्यांदाच त्यांचा एक नवीन म्युच्युअल फंड चालू करते, तर त्याला एन-एफ-ओ असे म्हणतात. तर काय असतं की एन-एफ-ओची नवीन ऑफर येते आणि म्हणजे तो एका स्पेसिफिक कालावधीसाठी असतो. 1 महिना, 2 महिना, 3 महिना मग ते तेवढ्या वेळाच्या कालावधीसाठी नवीन गुंतवणूकदार त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात आणि त्याच्यानंतर एन-एफ-ओ क्लोज होतो. मग एन-एफ-ओ क्लोज झाला की त्याच्यानंतर तो मार्केटमध्ये लिस्टेड होतो आणि मग तो तो एन-एफ-ओ एक नवीन म्युच्युअल फंड म्हणून बाजारामध्ये रजिस्टर होतो. तर आता एन-एफ-ओ साठी कसा अर्ज करायचा आपण तो बघणार आहोत. तर थेट तुम्ही जी कंपनी म्हणजे जी किंवा एखादी बँक असेल किंवा दुसरी असेट मॅनेजमेंट कंपनी असेल, जी तो नवीन एन-एफ-ओ म्हणजे नवीन म्युच्युअल फंड काढत आहे, तर त्या त्या कंपनीच्या वेबसाईटला जाऊन डायरेक्ट तिथे पण तुम्ही एन-एफ-ओसाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही झिरोधा, ग्रो, पेटीएम मनी, ईटी मनी यासारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन सुद्धा एन-एफ-ओसाठी अर्ज करू शकता. पण या सर्व प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे आणि बँका आणि वितरकांमार्फत अर्ज करा. जर एन-एफ-ओ बँकेचा असेल तर डायरेक्ट त्या बँकेत जाऊन तुम्ही त्या नवीन म्युच्युअल फंड त्या बँकेमार्फतही घेऊ शकता किंवा काही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, तर त्यांच्याशी संपर्क साधून सुद्धा तुम्ही तो म्युच्युअल फंड घेऊ शकता. यासाठी तुम्हाला के-वाय-सीची प्रक्रिया असते, तर ती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो आणि तुमचा ॲड्रेस या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता एन-एफ-ओमध्ये गुंतवणूक आपण का करायची बाबा? तर नवीन संधी बघा, एक्झिस्टिंग फंड आणि एन-एफ-ओ याच्यामध्ये काय नवीन आहे, तर ते आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. तर एन-एफ-ओ काय करतो, की नवीन-नवीन क्षेत्रामध्ये किंवा नवीन-नवीन तयार होणाऱ्या एखाद्या थीम्सवर एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असतो. जसं आता नवीन एक ESG नावाचा एक सेक्टर तयार झालं इकॉनॉमीचं म्हणजे एन्व्हायर्नमेंटल, सोशल आणि गव्हर्नन्स याच्यावर निगडीत असणारे किंवा याच्यावर आधारित असणारे जे म्युच्युअल फंड आहेत, तर त्याचे सध्या नवीन-नवीन एन-एफ-ओ येत आहे. दुसरीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हेइकल या थीमवर आधारित सुद्धा नवीन-नवीन एन-एफ-ओ बाजारामध्ये येत आहेत. तर आता दुसरा काय फायदा असतो, तर लोअर एन-ए-व्ही. बघा, प्रत्येक म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केला, तो जुना असो की नवा असो, तुम्हाला त्याचे म्युच्युअल फंडचे युनिट भेटतात. तर त्या युनिटला एन-ए-व्ही म्हणतात म्हणजे नेट असेट व्हॅल्यू. तर त्याची व्हॅल्यू कशी असते, की म्युच्युअल फंडकडे एकत्रित असणारी संपत्ती आणि त्या म्युच्युअल फंडचे केलेले हिस्से, तर त्याच्या गुणोत्तराला एन-ए-व्ही असे म्हणतात. तर काय असतं, कोणताही नवीन म्युच्युअल फंड चालू झाला तर त्याची एन-ए-व्ही पहिले 10च असते आणि बाकीचे जे जुने फंड आहे मग त्याचे एन-ए-व्ही किती असू शकते, 200, 250, 2000, 3000, 5000, 7000. तर तुम्ही जर नवीन म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे एन-एफ-ओमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला स्टार्टिंगचे ₹10 एन-ए-व्ही भेटते. त्याच्यामध्ये मग नवीन जसे लोक येतात आणि नवीन तो म्युच्युअल फंड जसा वाढायला लागला तर त्याच्यामुळे सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना याच्यामध्ये फायदा होत असतो. आता विविधता म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. तर एन-एफ-ओ काय करतात, की नवीन प्रकारच्या सेक्टरमध्ये किंवा नवीन कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे नवीन जो असेट अलोकेशनचा क्रायटेरिया असतो किंवा नवीन असेट अलोकेशनची पद्धती याच्या थीमवर ते नवीन एन-एफ-ओ येत असतात. तर त्याच्यामुळे तुमचे डायव्हर्सिफिकेशन वाढतं आणि याच्यामध्ये दीर्घकालीन फायद्याची शक्यता असते. कारण तुम्ही एकदम स्टार्टिंगला जर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि तो एन-एफ-ओ खूपच हिट झाला, खूप साऱ्या म्हणजे खूप मोठ्या लोकांनी जर त्या नवीन एन-एफ-ओमध्ये गुंतवणूक केली, तर ऑटोमॅटिकच तुमची एन-ए-व्ही वाढून तुम्हाला त्याचा फायदा होतो. आता आपण एन-एफ-ओचे फायदे आणि तोटे बघणार आहोत. तर पहिला फायदा आहे, की एन-एफ-ओ हा नवीन क्षेत्र किंवा नवीन संकल्पनावर आधारित ज्या कंपन्या असतात किंवा जे काही नवीन क्षेत्र, नवीन प्रकारचे उद्योग निर्माण होतात आणि त्याच्या ज्या कंपन्या असतात, तर त्याच्यामध्ये हे एन-एफ-ओ गुंतवणूक करतात. एन-एफ-ओमध्ये काय असतं, की गुंतवणुकीचा खर्च एकदम कमी असतो. म्हणजे तुम्हाला एक्झिस्टिंग फंडमध्ये जर नवीन पैसे टाकायचे असेल, तर ₹500-1000 लागतात. पण एन-एफ-ओ तुम्हाला ₹100-150 किमतीवर सुद्धा अवेलेबल होतात. बघा, आता जर काही एन-एफ-ओ हे एक्झिस्टिंग चांगल्या म्हणजे जे फंड हाऊसेस असतात त्यांचे जर असले, तर तुम्हाला ते एन-एफ-ओ सेफ आहे असे वाटू शकतात. म्हणजे जर तुम्हाला कोटक महिंद्राचा एन-एफ-ओ असेल, आय-सी-आय-सी-आयचा असेल, एस-बी-आयचा असेल, तर अशा एकदम रेप्युटेड कंपन्याचे एन-एफ-ओ सेफ असतात. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त तो व्यवस्थापनाचा याचा एक
आयडिया आलेली असते. आता NFO मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे कोणते ते आपण बघणार आहोत. तर बघा, NFO म्हणजे नवीन फंड असतो. याच्यामध्ये कसं असतं, की आता हा फंड पुढे जाऊन कसा परफॉर्म करेल हे काही माहीत नसतं. आणि जे एक्झिस्टिंग फंड असतात म्हणजे जे जुने फंड असतात, तर त्यांचं 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 7 वर्ष, 20 वर्ष याचं पूर्ण रेकॉर्ड अवेलेबल असतं, की दरवर्षी किती त्यांनी गुंतवणुकीदारांना परतावा दिलेला आहे. पण नवीन फंडचं काय आहे, की तो स्टार्टिंग पॉईंट असतो ना, इथून पुढे तो कसा परफॉर्म करण्याचा अंदाज आपल्याला बांधता येत नसतो. याच्यामध्ये जोखीम अधिक असते बघा. कारण कसं आहे ना, की नवीन जो म्युच्युअल फंड असतो ज्याला आपण NFO म्हणतो, तर तो नवीन थीमवर आधारित असतो. नवीन कंपन्यांमध्ये किंवा एकदम नवीन जे सेक्टर तयार होतं इकॉनॉमीमध्ये त्याच्यामध्ये ते गुंतवणूक करतात. म्हणजे ते सेक्टर चालेल का नाही, कसं होईल, काय होईल, तर त्याच्या आधारित कंपन्या चालतील का नाही, तर त्याच्यानुसार त्या नवीन NFOज मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायला थोडा जास्त धोका असतो. तर सुरुवातीची समस्या काय असते, की NFO मध्ये काय आहे, की स्टार्टिंगला फार कमी लोकं गुंतवणूक करतात. कारण की ते नवीन क्षेत्र असतं. म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विडिटीची कमतरता असते. म्हणजे जे असेट अंडर मॅनेजमेंट जे असतं ते म्युच्युअल फंडचं असतं, की ते NFOचं एकदम कमी असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर आता त्या म्युच्युअल फंडचे युनिट जर विकायचे असेल, तर ते लवकर विकलं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं थोडंसं विकायला याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. आता मार्केटचा रिस्पॉन्स कसा येतो बघा, आता की प्रत्येक NFO हिट जाईल असेच नाही. काही NFO फ्लॉप पण गेलेले आहेत. ज्याच्यामध्ये काही तर असे NFO आहेत, की ज्याच्यामध्ये 1-1.5 करोड पण रुपये लोकांनी टाकलेले नाहीत आणि काही NFO असे आहेत, की 100 कोटी, 150 कोटीचा पण NFO त्या कंपनीला भेटतो. तर आता आपण NFO आणि जे एक्झिस्टिंग म्हणजे जे पहिले जे म्युच्युअल फंड रनिंग आहे, तर याची तुलना कशी आहे किंवा कशामध्ये काय फरक आहे, काय कमी जास्त आहे याचा आपण इथे अंदाज बघणार आहोत. तर बघा, ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे कसं आहे, की जुने जे म्युच्युअल फंड असतात, तर ते एकदम 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष असे जुने म्युच्युअल फंड असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं पूर्ण जुनं रेकॉर्ड भेटतं, की त्यावेळेस त्याची NAV काय होती आणि त्याने इयर बाय इयर 10 वर्षात, 5 वर्षात किती परतावा दिलेला आहे. NFO मध्ये आता इथूनच तो स्टार्ट होणार असतो. इथून पुढे तो कसा परफॉर्म करणे कोणालाच माहीत नसतं. NAVची किंमत बघा, नवीन जो म्युच्युअल फंड असतो त्याची NAVची किंमत ₹10 असते. पण जे जुने म्युच्युअल फंड असतात त्याच्या NAVची किंमत 250, 300, 500, 1000, 2000, 5000 अशी किती असू शकते. जोखीम बघा, NFO काय असतात, की ते अधिक अधिक जोखमीचे असतात. कारण ते एकदम नवीन कंपन्यांमध्ये, एका नवीन सेक्टरमध्ये, एका नवीन थीमवर नवीन फंड काढत असतात. त्याच्यामुळे ते सेक्टर, ती थीम चालेल का नाही हे माहीत नसतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये गुंतवणूक करणं थोडं जोखमीचं असतं. आता फंड मॅनेजरचा अनुभव बघा, काही NFO ना त्यांच्या एक्झिस्टिंग फंड मॅनेजर सुद्धा नवीन NFO मॅनेज करतात. तर रिलेटिव्हली तसे फंड सेफ असतात. परंतु नवीनच जर NFO असेल, नवीन कंपनी असेल, नवीनच जर मॅनेजर असेल, तर मग त्या गोष्टी सगळ्या रिस्की होऊन जातात. आता गुंतवणुकीची थीम बघा, की जे NFO असतात तर ते जास्तीत जास्त नवनवीन जे मॅनेजमेंटचे जे सेक्टर्स आहेत, तर त्याच्यावर त्या गुंतवणूक करत असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला नवीन सेक्टर त्याच्यामधून एक्सप्लोर करायला भेटतं. लिक्विडिटी बघा, NFO मध्ये कधी-कधी लॉक इन पिरियड असतो. लॉक इन पिरियड म्हणजे एवढ्या कालावधीसाठी तुम्ही म्युच्युअल फंडमधून पैसे काढू शकत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर पैसे काढता येत नाही. पण एक्झिस्टिंग फंडमध्ये काय असतं, लिक्विडिटी खूप असते. तुम्ही लगेच आज पैसे टाकून डायरेक्ट उद्या पैसे काढू शकतात. पण आज पैसे टाकले आणि उद्या पैसे काढले तर तुम्हाला ₹1 पण फायदा होणार नाही. ती गोष्ट वेगळी आहे. परताव्याचा अंदाज बघा, NFOचा परताव्याचा अंदाज बांधणं कठीण असतं. कारण आता तो तिथून चालू झालेला असतो ना. भविष्यात आता तो कसा परफॉर्म करेल हे कोणालाच माहीत नसतं. पण जे एक्झिस्टिंग फंड असतात म्हणजे जे फंड आता चालू आहेत, तर त्यांचं 15, 20, 30 वर्षाचं रेकॉर्ड सुद्धा अवेलेबल असतं. एक्सपेन्स रेशो बघा, NFOचा ना जो एक्सपेन्स रेशो असतो, एक्सपेन्स रेशो म्हणजे तो म्युच्युअल फंड चालवण्यासाठी तुमच्या एकूण गुंतवणुकीतून जे 0.1, 0.2 किंवा 0.3 या प्रमाणात जे पैसे म्युच्युअल फंड घेतात, तर त्याला एक्सपेन्स रेशो म्हणतात. तर एक्सपेन्स रेशो हा एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड म्हणजे जे म्युच्युअल फंड सध्या चालू आहे त्याचा जास्त असतो आणि या नवीन येणाऱ्या म्युच्युअल फंड म्हणजे NFOचा कमी असतो. आता कसं आहे, की म्युच्युअल या NFO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फंडाची संकल्पना, त्याचा उद्देश काय, त्याचे व्यवस्थापन कोण करत आहे आणि तो फंड कोणत्या कंपनीचा आहे, या सर्व बाबी तुम्हाला चांगल्या प्रकारे चेक कराव्या लागतात. तर आता चांगला म्युच्युअल फंड कसा निवडावा, तर सगळ्यात पहिले फंडाचं उद्दिष्ट तुम्हाला बघायचं आहे, की तो कोणत्या थीमवर आधारित आहे. म्हणजे ग्रीन एनर्जी आहे, ESG आहे, AI आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजी बेस्ड फंड आहेत. तर ती कोणती थीम आहे, ती थीम चालेल का नाही, त्या फंडचा उद्दिष्ट काय हे तुम्हाला बघावं लागेल. आता तुम्हाला फंड हाऊसची विश्वासार्हता म्हणजे फंड हाऊस क्रेडिबिलिटी तपासावं लागेल. तर त्यासाठी की सगळ्यात पहिली गोष्ट आहे, की तो फंड कोणत्या कंपनीचा आहे. तर ती असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे ती असेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट कंपनी असू शकते किंवा एखादी बँकही असू शकते. तर सहसा बँकेचे NFO हे सेफ मानले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे, की तो म्युच्युअल फंड कोण चालवत आहे, त्याचा फंड मॅनेजर कोण आहे, म्हणजे त्याचं शिक्षण किती आहे, त्याचा अनुभव किती आहे, त्याने याच्या अगोदर कोणकोणते फंड चालवले आहेत, त्या फंडमधून त्यांनी किती परतावा आणून दिलेला आहे, या सर्व बाबींची तुम्हाला चेक करणे महत्त्वाचे आहे.
याच्यामध्ये फंड मॅनेजरचा अनुभव पण, की कोण आहे, त्याने कोणते फंड चालवले, त्याचा परफॉर्मन्स काय आहे. आता गुंतवणुकीचे क्षेत्र, की आता NFO त्या कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहेत, तर ते क्षेत्र किती चांगलं आहे, ते क्षेत्र वाढायची शक्यता किती आहे, त्या क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक येत आहेत आणि त्या क्षेत्राचं भवितव्य काय आहे, याचा अंदाज तुम्हाला करता आला पाहिजे. त्याच्यानंतर की बाजारात आता तुम्हाला मार्केट अनालिसिस पण करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय की सगळ्यात पहिले तुम्हाला त्या म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो बघावा लागेल, की आता त्या NFOचा एक्सपेन्स रेशो कमी आहे, तर तो कमी का आहे बाकीच्या फंडपेक्षा? त्याच्यानंतर तुम्हाला आहे की जेवढ्यात जास्त जर तुमचं एक्सपेन्स रेशो कमी असलेले NFO फायदेशीर ठरतात. पण जेवढे एक्सपेन्स रेशो कमी असतो, तर तेवढे त्या फंडची क्वालिटी पण कमी असायची शक्यता असते. आता तुम्हाला बघावं लागेल की तो फंडचा प्रकार कोणता आहे. तर म्युच्युअल फंडचे टाईप, प्रकार, कोणता म्युच्युअल फंड निवडावा याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेलाच आहे. त्याच्यात त्या सर्व गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यानंतर रिसर्च आणि तुलना. बघा एका वेळेस काही एकच NFO येत नाही. आता वेगवेगळ्या कंपन्यांचे सतत 2-2, 4-4 म्हणजे 2-3 महिन्याला 2-4 NFO हे येतच राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या पण कंपन्यांच्या NFOची तुलना करावी लागेल. त्याचे स्कीम रिलेटेड जे डॉक्युमेंट असतात, तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचावे लागतील. याच्यामधून तुम्ही येणाऱ्या NFOमध्ये तुलना करून एक चांगला NFO निवडून त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. आता फंडामधील लवचिकता म्हणजे त्या फंडामध्ये किती पैसा आहे. आता जर समजा त्या NFOमध्ये फारच कमी पैसे असतील, तर मग आता आणि नवीन लोक त्याच्यात जर गुंतवणूक करत येत नसतील आणि तुम्हाला जर त्याच्यातला पैसा विकून जर म्हणजे त्या म्युच्युअल फंड विकून जर बाहेर पडायचं असेल, तर मग तुम्हाला तसं करणं अवघड होतं. कारण की कसं आहे की त्या फंडामध्ये पहिलेच पैसे कमी आहेत. तर असे फंड तुम्ही टाळा. आता मार्केट कंडिशन तुम्हाला बघावं लागेल, की तो NFO कोणत्या काळात येत आहे. म्हणजे तो NFO मार्केट पडत असताना येते का मार्केट वरती असताना येते. नॉर्मली काय आहे, की ज्यावेळेस मार्केट खूपच वाढत असताना त्यावेळेस प्रचंड NFO बाजारात येत असतात आणि ज्यावेळेस मार्केट पडत असतं त्यावेळेस फारच कमी NFO बाजारामध्ये येत असतात. आता उपयुक्त टिप्स. पहिले की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला फंड रिलेटेड डॉक्युमेंट म्हणजे स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट एकदम क्लिअरली वाचायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या जो गुंतवणुकीत तुमचे जे तज्ञ आहेत त्यांचा तुम्हाला चांगला सल्ला घ्यायचा आहे, की हा NFO आलेला आहे, हा कसा आहे, याच्यात पैसे गुंतवू का नाही, याचं काय भवितव्य आहे. तुमची रिस्क प्रोफाईल तपासा. त्याच्यानुसार तुम्हाला या नवीन म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची का नाही याची माहिती तुम्हाला भेटेल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NFO म्हणजे काय, NFO आणि एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, NFO मध्ये आपण पैसे गुंतवायला पाहिजे का नाही, NFO गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे आणि चांगला NFO कसा निवडावा, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपलं बुलरनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.